बकुळ फूल अव्यक्त प्रेम. लेखक श्रीकांत कवळे. वयाची 60 उलटून गेल्यावरही मकरंद झुंजार तसा अतिशय सुदृढ होता. एका खाजगी कंपनीमधून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाला होता. मुलगा अभिलाष राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता, तर सुनबाई अनन्या ही एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवारत होती. मात्र मकरंदची पत्नी मोहिनी गृहिणी म्हणूनच अहोरात्र कार्यरत राहिली होती. वृद्ध आई 90 पार झाली होती, मात्र जुनं हाड असल्याने असंख्य पावसाळे झेलत सतत हसतमुख असायची. आता ती परतवंड म्हणजे नातवाचं मूल कधी येणार याची वाट पाहत होती. असं हे पंचकोनी कुटुंब नजर लागावी त्याप्रमाणे बहरलं होतं. सकाळी 6च्या ठोक्याला उठून मकरंदने स्वतःचं आवरून ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज चढवले आणि जवळच असलेल्या नगरपालिकेच्या मैदानाकडे मॉर्निंग वॉकसाठी कूच केलं. नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. पहाटेचा वारा अंगाला झोंबत होता. वाटेच्या दुतर्फा असलेली सुबाबुळीची झाडं वाऱ्यावर मस्त डोलत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. दूरवरच्या मंदिरातील घंटेचा सुमधुर आवाज निनादत होता. त्याचबरोबरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटाच्या पाण्याचा मंजूळ आवाज मनाला शांती प्रदान करत होता. अशा प्रसन्न वातावरणात शिळ घालत मकरंद झपाझप पावलं टाकत निघाला होता. वाटेतच त्याला नेहमीचे सवंगडी भेटले आणि सर्वजण गप्पा मारत वेगाने चालायला लागले. नेहमीचा 1 किलोमीटरचा ट्रॅक पार करत जवळपास 4 राऊंड पूर्ण होतात सारेजण ट्रॅकच्या लगत असलेल्या बाकावर विसावले. मकरंद मात्र न बसता स्ट्रेचिंग करत होता. काही वेळ असाच गेला आणि इतक्यात अस्पष्ट किंकाळी त्यांच्या कानी पडली. भिरभिरत्या नजरेने त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि तो स्तंभित झाला. मैदानाच्या एका कडेला 2 भटके कुत्रे एका स्त्रीच्या मागे लागले होते. अंदाजे 45 ते 50तील असलेली ती स्त्री जॉगिंग करत असताना हा सगळा प्रकार घडला होता. त्या स्त्रीने ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, शूज परिधान केले होते. तशाही अवस्थेत ती वेगाने पळत होती. मात्र ते 2 कुत्रे तिचा पाठलाग करत होते. मकरंद त्वरित भानावर आला आणि त्याने जवळ पडलेला दगड कसलाही विचार न करता कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. मकरंदचा नेम चांगला होता. लगोर खेळातील नेम कामी आला. दगडाने पुरतं काम केलं आणि 2 पैकी 1 कुत्रा अक्षरशः धारातीर्थी पडला. दगड वरबी बसला होता. दुसऱ्या कुत्र्याने हा प्रकार पाहताच तोही त्या स्त्रीचा पाठलाग सोडून लांब पळून गेला. संकट टळलेले पाहताच त्या स्त्रीने मोठा निश्वास सोडला आणि जॉगिंग सोडून ती मदत करणाऱ्या मकरंदच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. मकरंद मात्र निर्विकार चेहऱ्याने उभा होता. त्या स्त्रीने आपली ओळख मिसेस उर्मिला जहागीरदार अशी करून दिली. तिने मकरंदचे मनपूर्वक आभार मानले. मकरंद मात्र मंद हसला आणि म्हणाला, मॅडम, अनौपचारिकपणा नको. तुमची मदत करणं मी एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य समजतो. आजकाल या भटक्या कुत्रांनी उच्छाद मांडलाय नुसता. कुठेतरी त्यांना अटकाव करायलाच हवा. मिसेस जहागीरदार यांनी मकरंदबद्दल मुद्दामून चौकशी केली. मकरंदने मात्र आपल्याबद्दल जुजबी माहिती देऊन निरोप घेतला. मात्र मिसेस जहागीरदार यांच्या आग्रहाखातर एकमेकांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिले आणि दोघेही आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले. मैदानाच्या बाजूला असलेल्या बाकावर बसलेल्या कंपूने हा सगळा प्रकार पाहिला होता. मकरंदची टेर खेचण्याच्या उद्देशाने गलका झालाच, पण मकरंदने त्याकडे दुर्लक्ष करून तो घराकडे निघाला. मिसेस जहागीरदार यांचा चेहरा मात्र त्याच्या नजरेसमोरून का कोण जाणे जात नव्हता. काहीतरी हरवलेलं नव्याने गवसलं असावं असा भास सारखा त्याला राहून राहून होत होता. एक चेहरा तो मिसेस जहागीरदार यांच्या चेहऱ्याशी जुळवून पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण यश येत नव्हतं. इतक्यात त्याला त्याचा जुना मित्र आनंदची आठवण झाली. शालेय जीवनातील जिवलग मित्र आनंद रिकामे त्याच्या मुलाकडे म्हणजे सिंगापूरमध्ये सेटल झाला होता. भेट होत नव्हती, पण फोनद्वारे ते दोघे संपर्कात होते. आनंद या प्रकरणात नक्की मदत करेल असं मकरंदला उगाचच वाटू लागलं. उर्मिलाचा नंबर सेव्ह करता तिचा डीपी त्याला दिसू लागला होता. त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याने तो फोटो त्याचा मित्र आनंदला पाठवला आणि तातडीने व्हॉट्सअप कॉल करून घडल्या प्रकाराची माहिती मित्राला देऊन टाकली देखील. काही वेळातच आनंदने देखील मकरंदला फोन लावला आणि एक सुखद धक्का दिला. तो म्हणाला, मक्या, अरे तू सुकन्याला ओळखलं नाहीस का रे? अरे आताची उर्मिला जहागीरदार ही पूर्वाश्रमीची सुकन्या बावकर, तुझं बकुळ फुल. मकरंद हे ऐकून थक्क झाला. त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. मकरंद उर्फ मक्या चक्क 45 वर्ष मागे म्हणजे भूतकाळात गेला. विश्वासराव झुंजार हे गावातील बडप्रस्थ. त्यांना 2 मुली, जाई आणि जुई. नवसा सायासाने शेंडेफळ मकरंद यांचा जन्म झाला आणि झुंजार घराण्याला वारस मिळाला.
मकरंद जन्मतः शांत, सुस्वभावी आणि लाजरा-बुजरा होता. एकदम नाकासमोर चालणारा, पण अभ्यासात हुशार, अगदी स्कॉलर मुलगा. झुंजार यांच्या वाड्या शेजारी नोकरीनिमित्ताने एक गोड कुटुंब राहायला आलं होतं. त्यांचं नाव बावकर. त्यांना एकच मुलगी होती, सुकन्या नाव तिचं. सुकन्या अतिशय धीट आणि हुशार मुलगी. मकरंदपेक्षा 5 वर्षांनी लहान, पण एकदम चुणचुणीत. सुकन्याचं जाई आणि जुई यांच्याशी सूत न जुळता मकरंदसोबत अधिक जवळीक जमली होती. ती दोस्ती होती की प्रेम याचा उलगडा मकरंदला कधीच झाला नाही. पण मकरंद मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा बिनधास्तपणा त्याला खूपच आवडायचा. वाड्यात बकुळीचं झाड होतं. शाळांना सुट्टी पडली की बकुळीचं झाड फुलांनी डबरलेलं असायचं. ती पिवळसर आणि मंद सुवास देणारी फुलं मकरंद आणि सुकन्या या दोघांनाही खूपच आवडायची. बऱ्याच वेळा पहाटे उठून मकरंद फुलं वेचायचा आणि गुपचूप सुकन्याच्या घराबाहेरील ओटीवर नेऊन ठेवायचा. सुकन्याच्या आईच्या लक्षात यायचं, पण ती देखील गोड हसून दुर्लक्ष करायची. मकरंदने मात्र सुकन्याचं नामकरण अर्थात मनातल्या मनात बकुळ फुल असं केलं होतं. मकरंदचा बालपणीचा सवंगडी आनंदलाच फक्त ही गोष्ट माहीत होती. दिवस भराभर जात होते आणि अचानक बावकर म्हणजे सुकन्याचे बाबा साहेबांची बदली दुसऱ्या शहरात झाली. काही कळायच्या आतच ते कुटुंब हे गाव सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झालं आणि दोघांचा सगळाच संपर्क तुटला. दोघांची शेवटची भेट होताना मकरंदने आवर्जून वहीच्या पानात दडवून ठेवलेली बकुळीची फुलं सुकन्याला भेट दिली होती. फुलं पाहताच नकळतपणे तिच्या गालावर 2 अश्रू उघळले होते. त्याचा अर्थ मात्र मकरंदला कळला नाही. काळ कुणासाठी थांबत नसतो. मकरंदने 12वी सायन्स पूर्ण करताच वडिलांच्या आग्रहाखातर सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि एका प्रतिथयश कंपनीत तो मोठ्या पदावर रुजू झाला. जाई आणि जुई यांची लग्न होऊन त्या सासरी निघून गेल्या. मकरंदचे मोहिनीसोबत लग्न झाले आणि मधल्या काळात वडिलांचे निधन झाले. विश्वासराव गेले आणि आई, मुलगा आणि पत्नीला घेऊन मकरंद शहरात राहायला गेला. मुलाचं शिक्षण, नोकरी यामुळे गाव सोडून शहरात राहावं लागलं. काळाच्या ओघात मकरंद बकुळ फुलाला अक्षरशः विसरला होता. आनंदचा फोन आला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. क्रमशः. लेखक श्रीकांत कवळे. फोन नंबर 9850487748.